बाबासाहेबांना अभिवादन करून या रॅलीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। त्यामुळे वेगवेगळ्या विचारधारांचे वेगवेगळ्या विचार प्रवाहांचे लोक आपल्याला दिसतात। फडणवीस यांची जी रॅली आहे ती वर्धा मार्गे आता धरमपेठेकडे प्रस्थान करताना पाठीमागचं जर का तुम्ही दृश्य बघितलं तर शेकडोच्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे। सर्व रंग आपल्याला पाहायला मिळत आहे, निळा रंग असेल, भगवा रंग असेल, हा देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीत जर का आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम करणारे हे नागपूरकर असेल, भाजपचे कार्यकर्ते असेल, त्यांचा उत्साह, त्यांचा जोश आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आणि देवेंद्र फडणवीस सध्या यांची जी रॅली आहे ही सध्या जयप्रकाश नगर चौकाकडे प्रस्थान करत आहे। रस्त्याच्या दुतर्फा जर का बघितलं तर त्यांना जे त्याची रॅली बघण्यासाठी, त्यांची एक झलक बघण्यासाठी नागपूरकरांनी देखील मोठी गर्दी केलेली आहे। आज खरं तर शपथविधी आहे, शपथविधीला घेऊन देखील एक चर्चा आहे। मात्र त्याआधी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, चाहते आहेत, त्यांनी ही गर्दी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन यासाठी देखील महत्त्वाचं आहे की हे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे केलेलं शक्तीप्रदर्शन आहे एक प्रकारे, कारण की 2014 नंतर त्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची स्वागत करायची संधी ही आज मिळालेली आहे। ती संधी 2019मध्ये देखील आली होती आणि 2022मध्ये आली होती। मात्र त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना ती कार्यकर्त्यांना ती संधी मिळाली नाही। जर का आपण बघितलं मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक जो संयम दाखवला, तो संयम देखील अत्यंत महत्त्वाचा होता आणि तोच त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी देखील मोठा प्रेरणा देणारा वाटतो आपल्याला। कारण की कार्यकर्त्यांच्या नेहमी बोलण्यात आपल्याला पाहायला मिळतं की देवेंद्र फडणवीस सारखं जे नेतृत्व आहे, जे नागपूर शहराला मिळालेलं आहे, असं नेतृत्व परत नागपूर शहराला जर का मिळायचं असेल तर कदाचित एक शतकाची वाट पाहावी लागेल। त्यामुळे एक नागपूरकर म्हणून आमचं नैतिक कर्तव्य आहे की कुठेतरी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। आणि तेच आपल्याला आज या दृश्यांमधनं पाहायला मिळतं की त्यांच्यावर प्रेम करणारे फक्त भाजपचेच कार्यकर्ते नाही तर पक्षापलीकडे देखील त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे, तो देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा आजचा हा पहिला नागपूर दौरा आहे। खरं तर या दौऱ्याची तयारी ही मागच्या 3-4 दिवसापासून झालेली आहे आणि तुम्ही जागोजागी जर का शहरामध्ये होर्डिंग्स बघाल, देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा तितके असंख्य होर्डिंग्स जे लागलेले आहे त्यावरनं दिसून पडतं की त्यांना प्रेम करणारा किती मोठा वर्ग नागपूरमध्ये आहे। आणि सर्वच म्हणजे फक्त भाजपचेच कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांचे हे होर्डिंग्स नाही तर वेगवेगळ्या ज्या संस्था आहे त्यांनी देखील शुभेच्छांचे होर्डिंग्स लावलेले आपण बघू शकतो की ज्या प्रकारे इथे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं की ही जी गर्दी आहे वर्धा रोडवर पूर्णतः कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि पाठीमागे बघा तुम्हाला भाजपचे झेंडे असेल, रिपब्लिकन पक्षाचे झेंडे असेल, पूर्णतः वातावरण हे भगममय आणि निळमय झालेलं आहे। वेगवेगळे रंग आहे आणि त्यावरनं लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस हे विचारधारेच्या पलीकडे आपले संबंध जपतात। देवेंद्र फडणवीस यांची ही कारकीर्द जेव्हा त्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की मागच्या काही काळामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या असतील त्या सर्व लोकांना मी माफ केलेलं आहे, मी त्यांना माफ केलेलं आहे। त्यावरून लक्षात येतं की त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे। ते मधल्या काळामध्ये असंख्य त्यांच्यावर टीका झाल्या, विरोधकांनी त्यांना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी जो संयम दाखवला त्याचं मोठं कौतुक भाजपचे कार्यकर्त्यांना देखील वाटतं, नेत्यांना वाटतं। आणि फडणवीसांनी जो संयम दाखवला त्याचं फळ की एक मोठा विजय मिळाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावरच त्यांना मुख्यमंत्री पदाची माळ मिळालेली आहे। बघा समोर तुम्ही बघा दक्षिण पश्चिम त्यांच्या मतदारसंघातले हे कार्यकर्ते आहे, हे इथे स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का तुम्ही बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण पश्चिम मतदारसंघातला जो कार्यकर्ता आहे यांनी देखील या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे। कारण की देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण राज्यामध्ये फिरत असताना दक्षिण पश्चिम मतदारसंघ हे कार्यकर्त्यांच्या जोरावर होता आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर तो लढला जात होता। आणि हेच सर्व कार्यकर्ते आज त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कशा प्रकारे रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला पाहायला मिळत आहे। एक वेगळा उत्साह आणि एक वेगळं आनंदाचं वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांचा जोश आहे। खरं तर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांनी प्रचार काळामध्ये अगदी मोजकेच दिवस दिले, मात्र संपूर्ण प्रचार हा कार्यकर्त्यांच्या खांद्यावर होता, इथल्या स्थानिक नेत्यांच्या खांद्यावर होता आणि त्यांनी तो यशस्वीरित्या पेलला देखील। त्यामुळे
आता सध्या ही रॅली आहे ती त्यांच्याच दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातनं जात आहे आणि आज जर का आपण या रॅलीमध्ये जे नियोजन केलेलं आहे भारतीय जनता पक्षाने 6 विधानसभा मतदारसंघातला देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची संधी दिलेली आहे आणि त्यांना वेगवेगळ्या चौकामध्ये स्वागत करण्याचं एक स्थान निश्चित करून दिलेलं आहे। सध्या ही रॅली जयप्रकाश नगर चौकामध्ये पोहोचलेली आहे आणि जयप्रकाश नगर चौकातलं हे दृश्य तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे खरं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा नागपूरमध्ये आले आणि अशा प्रकारची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते, त्यावरनं बघा म्हणजे हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी असेल ते देखील इथे आलेले आहे आणि मोठ्या संख्येने ते आपल्याला इथे देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करताना पाहायला मिळतात। वेगवेगळ्या सरकारी असेल किंवा खाजगी आस्थापनं असेल, म्हणजे आज तर रविवार आहे त्यामुळे खाजगी आस्थापनामध्ये काम करणारे देखील मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी देवेंद्र फडणवीस यांची एक झलक बघण्यासाठी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नागपूरकरांचं प्रेम आहे ते पाहायला मिळतं, कारण की नागपूरकरांनी त्यांना त्यांची राजकीय करिअरची सुरुवात वयाच्या जेव्हा पहिल्यांदा ते महापौर झाले वयाच्या 27 तर नागपूरमधली देवेंद्र फडणवीसांची ही रॅली आपण बघतोय आणि वर्धा मार्गे ही रॅली हळूहळू पुढे सरकते आहे। सध्याची ही दृश्य आपण बघतोय नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ देवेंद्र फडणवीसांचा हा मतदारसंघ आणि तिथली ही दृश्य आहेत। फडणवीसांचे असंख्य कार्यकर्ते, त्यांना मानणारा चाहता वर्ग हा देवेंद्र फडणवीसांची एक झलक बघायला मिळावी यासाठी रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला उभा असलेला बघायला मिळतो। मोठी गर्दी झालेली आहे एकूणच या रॅलीमध्ये। वेगवेगळ्या राजकीय रचना, डावपेच आणि अनेक घडामोडी खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी अनुभवल्या आणि त्यानंतर तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले आणि त्यानंतरची ही रॅली आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावरती भाजपकडून शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जात आहे, तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुष्पवृष्टी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोबतच फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि भाजपचे अनेक आमदार सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। वेगवेगळ्या विचारधारांचे लोक सुद्धा या रॅलीमध्ये आपल्याला बघायला मिळतात। संपूर्ण परिसर हा भगवामय आपण म्हणू शकतो, कारण ठिकठिकाणी भाजपचे झेंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठीचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।